नाशिकच्या पंचवटी परिसरातील पुलेनगर येथे 22 जुलै 2025 रोजी 2 गटांमध्ये झालेल्या दगडफेक गोळीबार प्रकरणातील तब्बल 9 महिन्यापासून फरार असलेला मुख्य आरोपी विकास उर्फ विकी विनोद वाघ वय वर्ष 26 याला पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे। या कारवाई दरम्यान आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले गावठी कट्टा जप्त करण्यात आले आहे। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून आरोपी विकास वाघ याच्यावर खुनाचा प्रयत्न, शस्त्र कायदा तसेच इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। तो गेल्या 9 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार होता। गुप्त माहितीच्या आधारे पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने नाशिक रोड परिसरात सापळा रचून विकास वाघ तसेच किरण रामदास मोरे वय वर्ष 18 यांना ताब्यात घेतले। आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले अग्निशस्त्र जप्त करण्यात आले आहे। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली। दरम्यान या गोळीबार प्रकरणातील इतर फरार आरोपीचा शोध सुरू असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। वृत्तसंकलन विभाग, पंचवटी, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।